नमस्कार मित्रांनो. तर आज आम्ही करणार आहोत आम्ही करणार आहोत आमचे आयटनरी शेअर उज्जैनची. आणि तुम्हाला आम्ही सांगतो की आमचे उज्जैन मध्ये एका माणसाचे फक्त झाले 1300 रुपये, इन्क्लुडिंग स्टे, इन्क्लुडिंग रेंट, तिकडे फिरायचे पैसे, हे सगळे मिळून 1300 कसे झाले ते सांगते. आणि 1300 व्यतिरिक्त 6500 पण आहेत, बट त्याच्यामध्ये काय काय इन्क्लूड आहे ते बघायला कीप वॉचिंग. ओके, सो डे 1. तर डे 1 मध्ये आम्ही ट्रेन पकडली फ्रॉम बँड्रा टू उज्जैन आणि ट्रेनचं नाव होतं वीरांगना राणी लक्ष्मीबाई. VGLJ आहे आणि 2296 त्याचा कोड आहे, कदाचित कोड आहे. हा, सो हीच ट्रेन असते उज्जैन आणि हीच पकडा सकाळी 5 वाजताची, कारण ती फास्टेस्ट ट्रेन आहे जी तुम्हाला उज्जैनला पोहोचवेल अराउंड 4 PM. तर दुपारी तुम्ही पोहोचून जातात, सो तुम्हाला संध्याकाळ अख्खी फिरायला मिळतं. आम्ही प्रिफर केलेला सेकंड क्लास AC. तर आता ते पैसे मी 1300 जे सांगितलेले त्याच्यामध्ये हे ट्रेनचे आम्ही इन्क्लूड नाही केलेले, कारण की ट्रेन इज आवर चॉईस की आपल्याला कोणती हवी आहे. आपल्याला फर्स्ट क्लास, सेकंड क्लास, थर्ड क्लास, स्लीपर जे हवंय ते तुमच्यावरती आहे. सो आमचं ट्रेनचं तिकीट होतं जातानाचं 2225 रुपीज. मग आम्ही पोचलो उज्जैनला 4 वाजता दुपारी आणि आम्ही उज्जैनला Airbnb घेतो नेहमी. तोच एक Airbnb आम्ही नेहमी. त्याची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये ऍड करू. रूम्स एकदम स्पेशियस आहे, एकदम क्लीन आहे, एकदम घरवाला फील येणार तुम्हाला. हा, आणि सराउंडिंग. आता तुम्हाला मी सांगते की का आपण मंदिराच्या बाहेर रूम नाही घ्यायचा. सो मंदिराच्या बाहेर एवढी चळपळ असते ना, म्हणजे ट्रॅफिक असतं, मग त्याच्यानंतर तिकडे मंदिरात येण्या जाणाऱ्याच्या लोकांची गर्दी असते, तर शांतता अशी नाही मिळत. आणि उज्जैन इज व्हेरी ब्युटिफुल, पण तो जो एरिया आहे ना तो खूप बिझी, तो कमर्शियल एरिया होतो. कमर्शियल एरिया. आणि मग तिकडे सतत पॅ हे सगळं, आणि मग येण्या जाण्याला सतत ट्रॅफिक लागतं. म्हणून आम्ही तो एरिया अवॉइड केला आणि आम्ही थोडं 2 किलोमीटर्स लांबच आमचं Airbnb आहे, तिथे आम्ही राहिलो. आणि तो Airbnb खूप अफोर्डेबल आहे. तिकडचे उलट हॉटेल्स खूप महाग आहेत. लोकांना असं वाटत असेल की मंदिराच्या बाजूला घेतलं तर येणं जाणं खूप कन्व्हिनियंट आहे, बट नो. आता तुम्हाला येण्या जाण्यावरती सांगते. तर सर्वात पहिले आम्ही 4 वाजता पोचल्या तिकडे किराए पे, हे ऑनलाईन पण त्यांची साईट आहे, ते पण मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकेन. तर किराए पे तिकडे ना आमच्या Airbnbच्या आय थिंक 180 मीटर्स वरती तो 100 मीटर्स वर आहे तो किराए पे. वॉकिंग डिस्टन्स आहे. तिकडे आम्ही उतरतो. तिकडे आम्ही बाईक्स घेतो रेंट वरती. तर त्याचे रेंट आहे आमचं टोटल 3 दिवसाचं रेंट झालं 2000. त्याच्यामध्ये आम्ही एक बाईक घेतली आणि एक स्कूटी घेतली, पल्सर 125 आणि ऍक्टिवा 6G. हा, चांगल्या कंडिशन मध्ये असतात. तर आम्ही संध्याकाळी फिरायला, म्हणजे 3 दिवस, म्हणजे 4:30 ते तो अख्खा दिवस. मग नेक्स्ट डे 2 आणि डे 3. डे 3 ला आम्ही रात्री त्याला बाईक देऊन टाकली, रात्री 9 वाजता. हा, आम्ही देणार होतो 5 वाजता, पण आम्ही मग रात्री 9 वाजता. खूप चांगला फ्लेक्सिबल आहे आपल्या टाइम्सनुसार. आपल्या टाइम्सनुसार तो तसा ऍडजस्ट करतो. आणि त्याच्याकडे कार पण आहेत. जर तुम्हाला कार घ्यायची असेल तर कार पण आहेत त्याच्याकडे. कार पण आहेत. सो तिकडे आम्ही पहिले ऑटोने तिकडे किरायपेला गेलो. किरायपेवरून आम्ही बॅग्स आमचे चेक इन वगैरे सगळं केलं. चेक इन वगैरे सगळं झाल्यानंतर फ्रेशन अप होतो आंघोळ करून. 6 वाजता आम्ही निघालो खायला. सो 6 वाजता त्या किरायपेच्या बाजूला एक गॉबलर्स म्हणून आहे, तिकडे खूप टेस्टी ग्लॉबर. हा, आम्ही लिंक टाकू. तर तिथे आम्ही जेवलो. तिकडे पास्ता काहीही तुम्ही ऑर्डर कराल, खूप टेस्टी लागतं. त्याच्या बाजूला मॉल आहे, स्पेशली पास्ता. त्याच्या बाजूला मॉल आहे, तो कोणता आहे, कॉस्मॉस नाव आहे त्या मॉलचं. तर आम्ही जे एरियामध्ये राहतो ना, तो एरिया असा लाईव्हली आहे. बँड्रा जसं ना मुंबई, की एकदम रात्रीचे सगळे लोक बाहेर आहेत, एकदम सेफ. आणि उज्जैनचा बँड्रा, हा, उज्जैनचा बँड्रा आहे इन शॉर्ट. तिकडे खूप सारे कॅफेज आहेत, तसे एकदम टीनेजर्स असे खात असतात, मस्त थंडी असते एकदम कोझीवाली. तर ते, आणि त्याच्या लाईनीत ना भरपूर चाप आहे. तिकडे सगळं व्हेज आहे बाय द वे. चापचं दुकान आहे, सँडविचेस आहे, तिकडचे सँडविचेस खूप टेस्टी लागतात. सँडविचेस साठी सावरिया सँडविचेस तू नंतर कव्हर कर ना डे 3 मध्ये. तर तिकडे आम्ही सगळं मग खात होतो आणि आम्ही बाईक घेतलेली. सो बाईकने आम्ही जस्ट फिरत होतो, आजूबाजूला बघत होतो काय चांगलं. तिथे एक मार्केट एरिया पण आहे, तो एरिया मला माहिती नाही, आम्ही बाईकवरती जाता एक्सप्लोर केला. तर तिकडे आम्ही असंच बाईकने फिरत होतो. खूप थंडी होती आणि मग कुठे कुठे असे लोकॅलिटी, म्हणजे काय बोलतात, असं लाईनीशीर ना स्टॉल्स होते खायचे. आम्ही सगळीकडे थोडं थोडं खात होतो. आणि तिकडे एक TSB म्हणून एक फूड ट्रक आहे, तिकडे खूप टेस्टी वॉलनट ब्राउनी,
सँडविचेस. हे कुठे? हे त्याच ग्लोबर्सच्या आमच्या राहण्याच्या एरियामध्ये. आम्ही जिथे खाल्लं त्याच्याच बाजूला आहे. सगळ्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकेन. तर तिथे मॅगी बिगी खूप छान मिळते. तर डे 1 मध्ये आम्ही फक्त हे फिरत होतो. 9:30 वाजता आम्ही घरी गेलो आणि घरी जाऊन आम्ही झोपलो. आता आहे डे 2. तर डे 2 मध्ये आम्ही टेम्पल हॉपिंग केली. तर डे 2 आम्ही स्टार्ट केलेलं सकाळी 8 वाजता, कारण की सकाळी ना महाकाल मंदिरात खूप गर्दी असते, तोपर्यंत बाकीच्या मंदिरांमध्ये कमी गर्दी असते. सो आधी आम्ही ते कव्हर करतो. आणि हे आम्ही एक्सपिरियन्सने सांगतो, कारण की आम्ही तिकडे दुसऱ्यांदा गेलो. 2 वेळा गेलेलो आहोत. तर सकाळी उठल्या तर गॉबलस जे आम्ही बोलतो पास्ता खातो, त्याच्याच बाजूला एक नाश्त्याचं दुकान ओपन होतं, जिकडे समोसे, जलेबी, पोहे खूप टेस्टी मिळतं. तिथे आम्ही ब्रेकफास्ट केला. तिथे ब्रेकफास्ट केल्यानंतर सर्वात पहिले आम्ही गेलो कालभैरव. तर कालभैरव सर्वात लांब मंदिर आहे. त्याच्यानंतर जे बाकीचे मंदिर आहेत ना, ते घराच्या दिशेला आहेत, येतानाच्या रूटवर आहेत सगळे. सो आधी जे लांब आहे ते कव्हर केलं. कालभैरव मध्ये गर्दी असते, तर जेवढं तुम्ही लवकर जाऊ शकाल तिकडे लवकर जा. तिकडे एक व्हीआयपी एंट्री पण असते, पण ती प्रोटोकॉल ती पैशांवाली नसते, ती ऍक्च्युअल मध्ये ते ऑफिसर्स साठी असते. सो गर्दी तर मिळते. तर पहिले कालभैरवला गेलो. कालभैरवच्या नंतर आम्ही मग एक एक करून अशी मंदिरं कव्हर केली. तर कालभैरव नंतर आम्ही मंदिर कव्हर केलं गुफा, भर्तहरीची गुफा. त्याच्यानंतर श्रीगड कालिका मंदिर कव्हर केलं. ते पण मंदिर खूप छान आहे. आणि या सगळ्या मंदिरात जरा पण गर्दी नसते, जरा पण नसते. त्याच्यानंतर श्रीमान गणपती मंदिर एक आहे, ते कव्हर केलं. ते सगळं कव्हर करून आम्ही आमच्या घराच्या दिशेला आलो आणि लंच करायला आलो. म्हणजे इथून आम्ही निघालो टेम्पल करून लंच करायला आम्हाला आमच्या एअरबीएनबी वाल्याने सांगितलेलं एक खूप छान हॉटेल आहे, रेस्टॉरंट. ते आम्ही लास्ट टाइम पण त्यांनी आम्हाला सांगितलं, पण आम्ही गेलो नाही. बाहेरून बघितलं, बोललो हे रेस्टॉरंट टाईपच आहे, मग का जायचं. तर यावेळेस आम्ही गेलो त्या श्रीगंगाला आणि तिकडे जेवण खूप छान होतं आणि सगळीकडे घरगुती टाईप जेवण मिळतं, म्हणून तुम्हाला ते मजा येते की आपण होली प्लेसवर. एकदम म्हणजे असं रोटी नव्हती, चपाती होती. प्रॉपर घी वाले. तर तिकडे आम्ही लंच केलं. लंचला म्हणजे जेवणाचा खर्च आम्ही तुम्हाला ते नंतर कव्हर करू. जास्त काही महाग नव्हतं. जेवण केल्यानंतर आम्ही हॉटेलमध्ये गेलो. हॉटेलमध्ये जाऊन आम्ही एअरबीएनबी वरती गेलो. तिकडे आम्ही रेस्ट केला आणि मग संध्याकाळी आम्ही आरती होते. कुठे माहितीये? हरसिद्धी माता मंदिर. तर ते एक शक्तीपीठ आहे. तिकडची आरती आम्हाला एक्सपिरियन्स करायची होती. आम्ही आधी पण केलेली. तर ती आरती स्टार्ट होते 6:30 वाजता. तर तिथे 6 वाजल्यापासूनच सगळे असे रांगेत बसायला लागतात. तर तिकडे ते ना दिवे लावतात. काय बोलतात? शक्तीपीठ का काय त्याला असे एवढेसे दिवे असे 2 असतात. त्याचा पण फोटो आम्ही टाकू. स्तंभ. तर ते दिवे लावतात. तर तिकडे आणि हरसिद्धी माताच्या मंदिराच्या बाहेर ना खूप मोठं मार्केट असतं. खूप मोठं मार्केट असतं. खायला मिळतं, कपडे बिपडे असतात आणि तिकडचं खाणं मस्त, पराठे बिराठे खूप छान मिळतात. तर ते आरती झाली की तिकडनं निघालो आम्ही आणि तिकडनं मग आम्ही गेलो महाकालच्या कॉरिडॉर. महाकाल कॉरिडॉर, जिथे संध्याकाळी मस्त लाइटिंग वगैरे होते. लांबच्या लांब कॉरिडॉर आहे. अर्धा 1 तास तुम्हाला चालत फिरायला लागू शकतो. आणि या सगळीकडे बाईक, म्हणून तुम्हाला सांगतोय की या गल्ली बोळा आहेत सगळ्या. असं नाही की भाई मोठे मोठे हायवे. तर तुम्ही बाईकवर गेले ना, तुम्हाला पार्किंगसाठी पण काही टेन्शन नाही. आणि जर बाईक नसेल तुम्हाला जमत, तर मग कार नका घेऊ. तिकडे ऑटोज आहेत, इलेक्ट्रिक ऑटोज आहेत, जे 10 रुपये 20 रुपये पर पर्सन वरती. त्याच्यावर नका देऊ. पर पर्सन 20 रुपयाच्या वरती नाही द्यायचे. कोण मागत असेल पण द्यायचे नाही. जर खूपच अडचण आहे तर देऊन टाका. तर त्याच्यामध्ये ना असे VR वाला एक आहे. तर आम्हाला भस्म आरती या टाइमला मिळाली नाही. भस्म आरतीचं आम्ही सगळे प्रोसिजर नंतर एंडला सांगू, कारण त्या लोकांनी बंद करून नंतर एंडला सांगू. ओके. भस्म आरतीचं तर VR केलं. तर VR चे पैसे होते 150 रुपीज आणि ते VR चा एक्सपिरियन्स खूप छान होता, सगळ्यांना आवडला. तर आम्ही ते सगळं झालं. मग परत हॉटेलच्या इकडे आलो. त्या गॉबलर्स वरती परत पास्ता खाल्ला, जेवलो. परत तिकडे जाऊन किटकॅट वॉफल खाल्ले TSB मध्ये आणि मग जाऊन आम्ही झोपलो. 12 पर्यंत आम्ही झोपलो. तर आला डे 3. तर डे 3 होता आमचा लास्ट डे. तर लास्ट डे ला आम्ही, आणि बाय द वे बाईक मध्ये पेट्रोल आपल्याला भरावं लागतं. आम्हाला 300चं पेट्रोल इनफ झालं 3 दिवसांसाठी. प्लस ते उरलं, हाफच टाकी आमची गेलेली. म्हणजे तसं बघायला गेलं तर आम्हाला 200 किंवा 180चं पेट्रोल 200 रुपये काफी. सेफ्टीसाठी 200 रुपये पर बाईक मध्ये तुम्ही पेट्रोल भराल ना, तुम्ही 3 दिवस आरामात सगळी मंदिरं फिरू शकता. आणि जेवढं आम्ही सांगले सगळं, की बाईक घेतली कुठेही तुम्ही फिरू शकता. आम्ही कितीतरी ठिकाणी आम्ही डबल ट्रिपल टाइम फिरत होतो.
कारण की ऑटोमध्ये मग एक्स्ट्रा गेले असते पैसे. तर डे 3 आमचं होतं महाकाल दर्शन. तर आम्ही सकाळी उठून नाश्ता केला ऍज युजल त्या कॉबलस्टर्स बाजूला, पोहे बिहे खाल्ले. मग गेलो आम्ही महाकाल नगरी. तिकडे पार्किंग बिर्किंग एकदम प्रॉपर आहे. इनफॅक्ट सगळ्या मंदिरांमध्ये पार्किंग वगैरे प्रॉपर आहे. क्लीन सिटी आहे उज्जैन आणि सगळे लोक पण खूप छान आहेत. सो तिकडे पार्क करून आम्ही गेलो. आम्ही शीघ्र दर्शन घेतलं. नाही घेतलं असतं तरी चाललं असतं, कारण की तिकडे गर्दी एवढी नव्हती. उलट शीघ्र दर्शनला जास्त गर्दी होती. तर शीघ्र दर्शनचं तिकीट होतं 200 रुपीज. तर शीघ्र दर्शन केलं आम्ही. आमचं दर्शन झालं 30 मिनिट्स मध्ये. आणि ते लाईन ना चालणारी लाईन होती आणि सगळे लोक ते महाकालचं असं हे करत होते. तर मजा येत होती. इथून जवळजवळ 5-6 मीटर, 5-6 पण नाही, 10 मीटरवर असेल मला वाटतं. ते बघायला खूप लांबून दिसतं, कारण जानेवारीमध्ये ते सगळं असं जवळून वगैरे बंद करून टाकतात, गर्दी असते ना म्हणून. तर खूप छान दर्शन झालं. दर्शन वगैरे करून मग आम्ही लंचला गेलो ना डायरेक्ट. नाही, लंचला नाही गेलो. मग आम्ही गेलो तिकडे एका आश्रम मध्ये जिकडे कृष्ण शिकला आहे. कृष्ण, बलराम आणि सुदामा या लोकांनी तिकडे विद्या शिकल्या आहेत. एव्हरीडे 1 किती होते टोटल? 63 त्यांनी विद्या शिकल्या 63 दिवसांमध्ये. संदीपनी आश्रम. तर ते त्या जवळच आहे, एकदम बाजूलाच आहे आणि खूप सुंदर आहे. तुम्ही जा तिथे. आम्ही सेकंड डे तिथूनच गेलेलो पुढे, पण आम्ही तिथे गेलो नाही. बोललो की मग नंतर उद्या कव्हर करू. मग संदीपनी डे 3 ला संदीपनी आश्रम गेलो आणि मग तिकडनं गेलो आम्ही मंगलनाथ मंदिर. तर ते पण शंकराचं मंदिर आहे. ते स्पेशली ज्यांना मंगळ वगैरे असतात त्यांची पूजा तिकडे करायला जातात. तर लोक ते बुकिंग करतात किंवा तिकडे तुम्ही इन्स्टंटली पण जाऊन बोलू शकतात की पूजा करायची आहे. मग आम्हाला तर ते करायचं नव्हतं. सो आमचं आणि तिकडची लाईन वगैरे एकदम छान होतं. उन्हात नाही, काही नाही, एकदम मॅनेजमेंट सगळ्या मंदिरांचं खाली होतं एकदम. उज्जैन मध्ये सगळ्या मंदिरांमध्ये मॅनेजमेंट आणि क्लीनलीनेस खूप छान आहे. चप्पल ठेवायला प्रॉपर जागा आहे. विदाउट पैसे, कशातच पैसे नाही, उगाचच पैसे नाही. तर एकदम प्रॉपर होतं. मंगलनाथ दर्शन झालं. त्याच्यानंतर आम्ही परत गेलो लंचला. तेव्हा आम्ही गेलो सँडविच खायला. आणि हे सँडविच वाला आम्हाला लंच करायचं होतं. आम्हाला त्याच एअरबीएनबी वाल्याने परत आम्हाला सावरी सांगितलेलं. आणि त्यांनी सांगण्याच्या आधी आम्ही एवढे दिवस फिरवतो, 2-3 दिवस, ते सेम रूट्स आहेत, जवळजवळ सगळे रूट सेम आहेत, सगळीकडनं यायचं. तर आम्हाला सारखं दिसत होतं सावरिया सँडविच. मोठं रेस्टॉरंट टाईप त्यांनी उघडलंय, छान मोठं आहे. तर आणि त्यांनी पण आम्हाला ते सांगितलं. तर मग आम्ही विचार केला लंचला जाऊया सावरिया सँडविच. आणि तिकडचा सँडविच बेस्ट, लाईफ मधला बेस्ट सँडविच. बेस्ट कुठला होता? चिली ग्रिल सँडविच. जर तुम्ही चिली गार्लिक ग्रिल सँडविच होता. तर तो सँडविच जर तुम्ही गेले सावरिया सँडविचला, जर उज्जैनला गेले तर सावरियाला जा आणि तिथे तो सँडविच जरा पण ते कंजूसगिरी करत नाही. चीज टाकायला चीज अमूलचाच होतं. आणि कंजूसगिरी पण नाही, पण ते ओव्हर पण नाही करत की नुसता चीजचाच फ्लेवर होतो. खूप छान सँडविच सावरिया सँडविच, एकदम अफोर्डेबल रेट. आहे. तर तिथे आम्ही लंच केलं. मग त्याच्यानंतर हॉटेलवरती गेलो. मग हॉटेलवरती हे सगळं स्ट्रेट लाईन. इथे लंच केलं, इथे आमचं एअरबीएनबी आणि मध्ये बाईक. मध्ये बाईकवाला किराय पेवाला. तर आम्ही विचार केला की आता आम्ही या टायमाला देणार होतो, पण आम्ही दिली नाही. मग आम्ही इथून परत बॅक टू एअरबीएनबी. आम्ही का नाही दिली? कारण की तिकडे रामघाट म्हणून एक आहे, तिकडची पण आरती छान असते. ती गंगा आरती टाईप असते. तर मग आम्ही हॉटेलवरती गेलो, रेस्ट केला, 2 तास मस्त झोपलो आम्ही. त्याच्यानंतर आम्ही 5 ला उठलो. 5 ला उठून 5:30-6 ला ती आरती स्टार्ट होते. 6 ला, पण तुम्ही 5-5:30 ला जाऊ शकता, बिकॉज तिकडे थोडंसं वातावरण पण चांगलं आहे. तर आम्ही 5:30 ला निघालो. 6 ला पोचलो. आरती होती रामघाट, तिकडची आरती केली. त्या आरती करून परत आम्ही मग खायला गेलो. तिकडे मी खात होतो. तिकडचं फूड इतकं छान आहे ना, एकदम लाईट पोटावर, काय जास्त त्रास नाही, काय नाही. सो रामघाट आरतीला मला भरपूर वेळ लागला, कारण की आधी एका साईडची आरती करतात, मग दुसऱ्या. मी सगळ्या आरतीला थांबलो. 2-3 आरत्या आम्ही केल्या तिकडे तशा. सो सगळ्या आरती बिरती झाली, तोपर्यंत रात्र झाली आणि आम्हाला निघायचं होतं. मग आम्ही जेवलो लवकर. हॉटेलवरती परत आलो, झोपलो नाही, रेस्ट केला. आणि मग आम्ही 12 ला निघालो. आमची ट्रेन कितीची होती आपली? पहिले रिटर्न यायची आमची ट्रेन होती 12:45 ची. करेक्ट. पण ती डिले झाली आणि ती आली 3:45 ला. तर आम्ही विचार केला की थोडा लवकर जाऊया, नंतर रिक्षा मिळेल नाही मिळेल कोणाला माहिती, म्हणून थोडा लवकर निघालो आम्ही आणि जाऊन बसलो. तर ट्रेन
दर 5 मिनिटानंतर बघतोय 1 तास लेट, परत 1 तास लेट, असे 3 तास ट्रेन 3 लेट तास झाली. late. आम्हाला आणि- स्टेशनवर असं बसून राहायला लागलं. हा, आणि या सगळ्यामध्ये ते स्टेशन खूप सेफ आहे. जर आपण कुठे असं वाटलं नाही की अरे सुनसान आहे, सगळीकडे सगळे लोक एकदम पॉझिटिव्ह वाईब आहे उज्जैन मध्ये. सो ओव्हरऑल माझा एक्सपिरियन्स तर खूप छान होता. माझा तर या सगळ्यामध्ये आमचा खर्च फक्त झाला तो होता बाईकचा खर्च, जो रेंट होतं पर पर्सन सांगायला गेलं तर 500 रुपीज. त्याच्यानंतर ट्रेन रिटर्न जायची पण आमची 2000ची होती, ती पण सेकंड क्लास होती. तर हे तुमच्यावर डिपेंड करतं की तुम्हाला कुठले पाहिजे. सो फूड पर पर्सन आमचे 700 रुपीज झाले सगळ्यांचे मिळून. 750 700 सगळ्या दिवसांची आहे. सगळ्या दिवसांचे, तिन्ही दिवसांचे मिळून पर पर्सन 700 फूड झाला. आणि असं नाही की आम्ही खूप खाल्लंय. आम्ही खातच होतो. पास्ताच आम्ही 3 दिवस 3 वेळा वेगळे पास्ता ट्राय केले, ते पण त्यांनी सांगितलेले ते. हा, सो फूडचे 700 झाले पर पर्सन, रेंट बाईकची रेंट 500, स्टेचे झाले 1120 रुपीज पर पर्सन. त्याच्यानंतर VR चे पैसे 150, मग शीघ्र दर्शन जे ऑप्शनल आहे ते 200. तर आम्ही जेवढं केलं त्याच्यामध्ये आमचे पर पर्सनची प्राइस होती 6550 रुपीज फॉर 3 days. फॉर 3 days. ह्याच्यामध्ये सगळं, ह्याच्या व्यतिरिक्त 1 रुपया नाही आमचा गेलेला आहे पर पर्सन. पण आता ह्याच्यामध्ये आम्ही काय काय इन्क्लूड केलं, 4000, या 6500 मधून 4000 तर आमची ट्रेनची तिकीट होती. 4000 नाही, 4300 आमची ट्रेनची तिकीट होती. सो 4000 काढले तर 2500 1700 रुपीज पकडा. तर उज्जैन मध्ये ट्रेन तिकीट साईडला काढली तर सगळं फिरायचे, ट्रॅव्हलचे, फूडचे सगळे मिळून 3500 आमचे पर पर्सनचे गेलेले आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त काहीच गेलेले नाही आहेत. आणि भस्म आरती, तर अगोदर ना भस्म आरती कसं होतं की तुम्हाला बुकिंग करायला लागायचं, 8 वाजता ते ओपन व्हायचं पोर्टल. किती दिवसानंतरसाठी? सो ते ना डेज असतात, 45 डेज आधी तुम्हाला बुकिंग करावी लागते भस्म आरतीची. हे आधी होतं, बट आता काय झालं ना, आता ऍडव्हान्स बुकिंगचं सिस्टम आलंय. मला हे एवढं आवडलं नाही, मला आधीच आवडलं. तेव्हा आपल्या हातात कंट्रोल होता की आपण 7 वाजता उठून बुक करतो आणि आपल्याला मिळतंय पैसे देऊन हे करते. तर भस्म आरती केलं. या टाइमला ऍडव्हान्स बुकिंग आहे. त्या ऍडव्हान्स बुकिंग मध्ये यू हॅव टू बुक 1-2 महिना आधी तुम्हाला बुकिंग करायची आहे भस्म आरतीची, तरच तुम्हाला मिळेल. आम्ही 1 महिना आधी केलेली तरीही आम्हाला नाही मिळालं. आम्ही फर्स्ट टाइम गेलेलो तेव्हा वेगळी सिस्टम होती भस्म आरती बुकिंगची, तेव्हा आम्हाला भस्म आरती करायला मिळालेली. या टाइमला तुम्हाला बुकिंग करायचे. त्याच्यानंतर ते लोक आपल्याला, जर आपण लकी ठरलो, लकी ड्रॉ झालं, तर मग आपल्याला ते लोक लिंक पाठवणार पेमेंटची. मग पे करून आपलं बुकिंग होणार. पण आम्हाला ती लिंक आली नाही, ह्याचा अर्थ आम्ही तेव्हा नव्हतं सिलेक्टेड त्या स्लॉट मध्ये, मग आम्हाला करता नाही आले. पण जर तुम्ही 2 months or 3 months आधी बुकिंग केली तर ऍडव्हान्स बुकिंग मध्ये तुमचं होईल. सो एवढं फक्त लक्षात ठेवा, बस बाकी काही नाही. आणि जर ट्रेनचं साईडला काढलं आणि VR आणि शीघ्र दर्शन साईडला काढलं तर आमचे पर पर्सन फक्त 1360 रुपये झाले. तर एवढं चीप आहे, खूप अफोर्डेबल आणि खूप सुंदर जागा आहे, खूप मस्त. जाऊन तुम्हाला जर मंदिर वगैरे फिरायला सकाळी उठायचं, 8 वाजता उठायचं आणि मंदिर फिरत बसायचं, एवढं बरं वाटतं ना तिकडे जाऊन. वातावरण छान आहे, खूप छान होतं. आणि संध्याकाळी गेलं की संध्याकाळी आरत्या पण मिळतात तिकडे. आणि असं मी तुम्हाला सांगतो, मुंबईचा बँड्रा पण ते एवढं क्राऊडेड नाहीये, ते खूप शांत आहे. तर तुम्हाला नक्की, जर तुम्ही प्लॅन करत असाल तर नक्की एकदा जाऊन या. एवढाच खर्च. अशीच जर मथुराचे पण प्लॅन हवी असेल, आणि मेन म्हणजे हे सगळं आयटिनरी मी कॅप्शन मध्ये पण टाकू, Day 1, Day 2, Day 3 आणि कुठे कुठे फिरलं. सो कॅप्शन नक्की बघा, सॉरी डिस्क्रिप्शन. आणि मथुराचा व्लॉग पण बघा. दॅट वॉज ऑल. येस, नथिंग एल्स. परत भेटूया आपण मथुरेत म्हणजे मथुरेच्या ब्लॉग मध्ये. बाय.